लाडकी बहिणींचा लाडक्या बहिणींनो 19वा हप्ता वाटपाची लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर मी माहिती देत आहे। लाभार्थी यादी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींचे रिजेक्ट झालेत, कुणाचे अप्रूव्ड झालेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे। सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे। सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे। आनंदाची बातमी समोर आली, लाभार्थी यादी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता। 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे त्याचा जीआर आलेला आहे। नंतर त्याचबरोबर लाभार्थी यादी देखील आता जाहीर झालेली आहे। तर लाडक्या सगळ्या लाडक्यांना एक महत्त्वाची बातमी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे। चला सगळ्यांना सुरुवात करतो आजच्या या लेक्चरला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचं नाव या ठिकाणी आहे का नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे। जर तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असेल तर तुम्हाला हप्ता भेटेल, नसा तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये। तर नेमकं काय चेक करायचंय सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। चला तर लाडक्यांना 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता, सर्वजण याची आतुरतेने वाट बघायलेत, कारण की हा गेम चेंजर हप्ता असणार आहे। सर्वात कमी निधी मंजूर झालेला हा पहिला हप्ता आहे। आतापर्यंत जेवढे हप्ते 18 हप्ते झालेत, 18 हप्त्यामधला हा 19वा हप्ता जो आहे तो सगळ्यात कमी निधी मंजूर झालेला हप्ता आहे। त्याच्यामुळे यावेळेस ज्या लाडक्या बहिणीला हप्ता भेटेल त्यांनी डायरेक्ट सेफ मध्ये असणार आहेत आणि बाकीच्या लाडक्या बहिणींना पुन्हा पडताळणी नंतर हप्ते भेटणार आहेत। त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना उत्सुकता लागली ही लाभार्थी यादी कशी असणार आहे, लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव असणार आहे की नाही। या लाभार्थी यादीमध्ये नाव आलं तर आणि तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत। अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली। ही बातमी तुम्हाला मी लाडक्यांना दाखवली। चला वेळ आहे तेवढे सुरुवात करूया। तुमचं नाव पण या ठिकाणी चेक करायचं आहे। कोणत्या जिल्ह्याच्या याद्या तयार झालेल्या आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की कोणत्या जिल्ह्याच्या पूर्ण झाल्यात, कोणत्या जिल्ह्याच्या अजून पण तयार होत आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे। त्याचबरोबर जीआर आलेला आहे, वाटप कुणाला होणार आहे हे पण समोर सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। त्याचबरोबर 19वा हप्ता केव्हा मिळणार आहे। आता बघा बऱ्याच लाडक्या म्हणत आहेत की सर आता जीआर आलाय, लाभार्थी यादी पण आता जाहीर सुरू झाली आहे, तर आम्हाला हा हप्ता कधी वाटप होणार आहे। तर लाडक्यांनो हा 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे हे पण तुम्हाला मी सांगतो, काळजी करायची बिलकुल गरज नाही। आता व्हिडिओला सुरुवात करतो। लाभार्थी यादी तुम्हाला डायरेक्ट दाखवायला लाडक्यांनो बघा, सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती दाखवत आहे। लाडक्यांनो बघा अशा स्वरूपाच्या लाडक्या बहिणींनो याद्या या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। बघा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांना ह्या याद्या पाहता येणार नाही, तुम्ही हे आधी सांगतोय। ज्या लाडक्या बहिणी आहेत अंगणवाडी सेविका असतील किंवा त्या जिल्ह्यातले जे महिला व बाल विकास विभाग अधिकारी असतील त्यांनाच फक्त ह्या याद्या बघायचे ऍक्सेस आहेत का। त्याच्यामुळे तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला याद्या बघता येतील का, त्या सर्व लाडक्यांना याद्या बघता येणार नाहीत, पण आपलं स्टेटस चेक करता येणार आहे। पण तुम्हाला याद्या वगैरे सगळ्या दाखवतो कशा स्वरूपात बघा। या ठिकाणी तुम्हाला बघा मुखपृष्ठ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अशा स्वरूपाचं या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट असणार आहे। ऍप्लिकेशन रिपोर्ट लिस्ट अशा म्हणजे प्रत्येक एका जिल्ह्याची ही दाखवायला तुम्हाला जिल्ह्यानुसार तुम्हाला याद्या, प्रत्येक तालुक्यानुसार याद्या असतात, तालुक्यामध्ये परत ते गावानुसार वगैरे सगळे अशा स्वरूपाच्या याद्या यायला लागल्यात। तुम्हाला एक यादी ओपन करून दाखवली बघा। या ठिकाणी डाउनलोड या ठिकाणी बटनवर क्लिक केल्यानंतर, डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर यादी ओपन होते आणि अशा स्वरूपाची सगळी डिटेल्स बघा। या ठिकाणी बघा जवळजवळ एका यादीमध्ये 144 पेजेस तुम्हाला दिसत आहेत। बघा 144 असे मोठे पेजेस आहेत। त्या पेजेस मध्ये पानामध्ये ही यादी असणार आहे। ही एक यादी असे एका जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15-20 याद्या आहेत, मोठ्या याद्या लागलेल्या आहेत। त्या याद्या तुम्हाला मी दाखवले बघा। आता हे काही मी माहिती या ठिकाणी लपवलेली आहे, कारण की नाव वगैरे किंवा त्यांचा ऍप्लिकेशन आयडी आपल्याला दाखवता येत नाही पब्लिकली, म्हणून त्या मी गोष्टी लपवलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर पण या ठिकाणी आहे, तो मोबाईल नंबर पण या ठिकाणी मी हाईड केलेला आहे, लपवलेला आहे। तर अशा स्वरूपाच्या याद्या समोर आलेल्या आहेत। या ठिकाणी बघा तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी, त्या लाडक्या बहिणीचा ऍप्लिकेशन आयडी दिसतोय। या ठिकाणी बघा तिचं नाव, त्या लाडक्या बहिणीचं नाव दिसत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत आहे आणि त्याचं स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। बघा अप्रूव्ड अशा स्वरूपाचं स्टेटस आहे। एक या ठिकाणी स्टेटस दिसतो तुम्हाला रिजेक्टेड। बघा तुम्हाला हे पण मी आता दाखवायला खूप महत्त्वाचं आहे। हे रिजेक्टेड स्टेटस बघा तुम्हाला ह्या यादीमध्ये बघा। या ठिकाणी ही जी लाडकी बहीण आहे, या लाडक्या बहिणीचं जर बघितलं तर स्टेटस या ठिकाणी रिजेक्टेड तुम्हाला दिसत आहे, म्हणजे या लाडक्या बहिणीला हप्ता भेटणार नाही।
बघा लाडक्यानो, आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर माहिती दिली जाते. लाभार्थी याद्या समोर आलेल्या आहेत. आपलं नाव चेक करायचं आहे. बऱ्याच लाडक्याला आता बघा ह्या याद्या तुम्हाला भेटणार नाहीयेत, बरोबर आहे, तुम्हाला नाहीच भेटणार. पण आपलं फॉर्म ज्यांनी भरलं होतं ते ऍप्लिकेशन ID असेल, आधार कार्ड असेल, ते आधार कार्डवर तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन लाडकी बहीण योजना .gov.in या वेबसाईटवर जायचंय. त्याच्यावर तुमचं लॉग इन करायचंय, तुमचं स्टेटस चेक करायचंय. अप्रूव्ड असेल काळजी करू नका, रिजेक्टेड असेल तर लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकांना तुम्हाला भेटायचंय. अंगणवाडी सेविकांना भेटून तुम्हाला त्यांच्याकडून जरी प्रश्न सुटत नसेल तर महिला व बाल विकास विभाग असतो, कार्यालय असते प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये असते, त्याची जाऊन तुम्हाला भेट द्यायची. ही गोष्ट तुम्हाला सांगितली. आता मी छोटा प्रश्न विचारतो लाडक्यानो, ते म्हणजे तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, तुम्हाला 18वा हप्ता भेटलाय का आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस असं अप्रूव्ड आहे का रिजेक्टेड आहे. कमेंट बॉक्समध्ये मला पट सर्वांनी सांगायचंय. तुम्हाला आता मी चांगल्या गोष्टी दाखवतो, त्याच्यामुळे ज्या लाडक्या नवीन आल्या असतील चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलवर ही माहिती दिली जाते, नंतर तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळते. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. चला, लाभार्थी यादीनुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करायचंय. तुम्हाला विलेज वगैरे तुमचं जे काय असेल ते अप्रूव्ड असायला पाहिजे. सगळ्या ठिकाणी तुमचं अप्रूव्ड असायला पाहिजे. पेंडिंग मध्ये गेलं, पेंडिंग याचा अर्थ असा असतो की तुमचं फॉर्मचं स्टेटस अजून तुमची पडताळणी चालू आहे फॉर्मची, त्याच्यामुळे त्याचं पेंडिंग नसायला पाहिजे, ते अप्रूव्ड असायला पाहिजे आणि रिजेक्टेड पण नसायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायच्या आहेत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी आत्ताच सांगतो, वितरण आता पुढच्या आठवड्यात चालू होईल, काळजी करायची गरज नाहीये. पण आता एक महत्त्वाची गोष्ट, वितरण चालू होण्याच्या अगोदर आज तारखेला तुम्हाला 21 तारीख आहे, तुम्हाला आजच तुम्हाला मी सांगत आहे की लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला कमी पैसे मंजूर झालेले आहेत. 98.45 कोटी एवढेच रुपये मंजूर झालेले आहेत. बघा, हा जो हप्ता आहे कोणता 19वा हप्ता जो आहे 18 फेब्रुवारीला या ठिकाणी GR आलेला आहे. तर 18 फेब्रुवारीच्या GR मध्ये फक्त तुम्हाला एक 98-99 कोटी रुपये मंजूर झालेत. जर बाकीचे तुम्ही जर बघितले, 15व्या हप्त्यामध्ये 410 कोटी आले होते, 16व्या हप्त्यामध्ये 410 कोटी आले होते, 17व्या हप्त्यामध्ये 263. बघा, 17वा 18व्या हप्त्यामध्ये पण कमी आले होते, 18व्या हप्त्यात तरी थोडेफार वाढले होते, 394 कोटी. 19व्या हप्त्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक झाले. सगळ्यात कमी आतापर्यंतचा हप्ता जो GR आला होता, त्या GR मधला सगळ्यात कमी पैसे मंजूर झाले ते म्हणजे यावेळेच्या हप्त्यामध्ये 98.45 कोटी फक्त रुपये मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना मी आत्ताच सांगत आहे की यावेळेस बऱ्याच लाडक्याताईंना हप्ता भेटणार नाही. हे तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करतो. तुम्ही भविष्यामध्ये ज्यावेळेस वितरण चालू होईल त्यावेळेस तुम्ही म्हणताल की हो गुरुदादा, तू बोलला होतास ते खरं झालं. आता आम्हाला कमी बऱ्याच लाडके म्हणायला सुरू करतील, सर आम्हाला हप्ता आला नाही, सर आम्हाला हप्ता आला नाही, सर आम्ही KYC अपडेट केली होती तरी आम्हाला हप्ता का नाही भेटला, सर आम्हाला का नाही हप्ता भेटत आहे. तर त्याचं मी एकमेव कारण सांगतोय, पडताळण्या सुरू आहेत, याद्या त्यांच्या बनवणे सुरू आहेत. पडताळण्यामध्ये बघा लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही KYC केली, अपडेट केली, याचा अर्थ असा नाही की लगेच तुम्हाला हप्ता वाटप होईल. त्याच्यानंतर त्याची पडताळणी होणार आहे. तुमच्या घरामध्ये खरंच सरकारी नोकरदार आहे का नाही हे चेकिंग केले जाणार आहे. ते कशावर चेक होणार आहे? आधार कार्ड, तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डवर ते सगळं चेक केलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुमची यादी लिस्ट होणार आहे आणि ती यादी लिस्ट पुन्हा DBT साठी पुढे बँकेसाठी पाठवली जाते, नंतर तुम्हाला हप्ते भेटणार. त्याच्यामुळे यावेळेस पण तुम्हाला हप्ता भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ज्या लाडक्यांची अगोदर KYC झाली असेल त्यांना भेटतील, पण बऱ्याच लाडक्या अशा आहेत ज्यांची अजून KYC बाकी आहे, त्यांना पडताळणी त्यांची बाकी आहे, त्यांना हप्ता भेटणार नाही. हे तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच म्हणजे वितरणाच्या अगोदरच सांगतोय. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा लाडक्यांनो, तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.